आज आपण शिकूया त्या पॉवरफुल फोर्सबद्दल जो आपलं विश्व चालवतो, गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटेशन. चला एका सिंपल प्रश्नाने सुरू करूया. सफरचंद नेहमी खालीच का पडतं, वर का जात नाही? याचं सिंपल उत्तर आहे ग्रॅव्हिटेशन. म्हणजे विश्वातल्या कोणत्याही दोन ऑब्जेक्ट्समधला युनिव्हर्सल अट्रॅक्शन फोर्स. आणि ही ब्रिलियंट आयडिया सगळ्यात आधी कोणी एक्सप्लेन केली? तर महान सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन यांनी. त्यांनी काय सांगितलं की विश्वातला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टला एका स्पेसिफिक फोर्सने अट्रॅक्ट करतो. आणि हा फोर्स मोजण्यासाठी त्यांनी एक युनिव्हर्सल लॉ दिला. चला तो सिंपल भाषेत समजून घेऊया. तर हा फोर्स म्हणजे F दोन्ही वस्तूंच्या मासच्या गुणाकाराला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आणि तोच फोर्स त्यांच्यामधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. आणि जेव्हा आपण हे सगळं एकत्र करतो तेव्हा आपल्याला मिळतो तो फेमस फॉर्म्युला. इथे F आहे फोर्स, M आहे मास, D आहे डिस्टन्स आणि G आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, पण मास किंवा डिस्टन्स बदललं तर काय होतं? हे खूप इंटरेस्टिंग आहे. चला पाहूया. सो सिंपल आहे. वस्तूचं मास वाढलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्सही वाढतो. मोर मास मोर पुल. पण डिस्टन्स वाढलं की फोर्स एकदम वीक होतो. यालाच म्हणतात इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. आता पृथ्वीचं मास इतकं प्रचंड आहे की ती प्रत्येक वस्तूला पुल करते, ज्यामुळे ती वस्तू ॲक्सेलरेट होते. यालाच आपण म्हणतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच G. आणि पृथ्वीवर याची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. आणि इथूनच फ्री फॉल हा कन्सेप्ट येतो. पण फ्री फॉल म्हणजे नक्की काय असतं? इमॅजिन करा व्हॅक्यूममध्ये जिथे हवाच नाही तिथे एक पीस आणि एक दगड दोन्ही सेम स्पीडने खाली पडतात. आणि माहितीये, हाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स सॅटेलाइट्सला पृथ्वीभोवती त्यांच्या ऑर्बिटमध्ये फिरवत ठेवतो. इथे पृथ्वीचा पूल सेंट्रिपिटल फोर्स म्हणून काम करतो, जो सॅटेलाइटला सतत सेंटरकडे ओढून ठेवतो. समुद्रातली भरती ओहोटी असो किंवा ग्रहांची सूर्याभोवतीची मोशन, ग्रॅव्हिटेशन लिटरली सगळीकडे आहे. ऑलराईट, चला तर मग एक क्विक रिव्हिजन करूया. सो काय लक्षात ठेवायचं? ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ, G म्हणजे ॲक्सेलरेशन आणि फ्री फॉल. एक गोष्ट लक्षात ठेवा, सायन्स समजून घ्यायचा विषय आहे, फक्त पाठ करायचा नाही. एक शेवटचा क्वेश्चन, ग्रॅव्हिटी इतका वीक फोर्स असूनही पूर्ण युनिव्हर्सला कसा काय कंट्रोल करतो? अमेझिंग आहे नाही का?